आधी मोबदला मगच काम. शिरोळ पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कनवाडमध्ये सोमवारी तहसीलदारांसोबत बैठक. संरक्षक भिंतीचं काम सोडून धरणाचं काम सुरू. शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक. कनवाड मैशाळ बंधारा बाधित शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी धरणाचं काम शुक्रवारी पूर्णपणे बंद पाडले. जमिनीचा मोबदला आणि पंचनाम्याची अंमलबजावणी न झाल्यानं शेतकऱ्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या 8 महिन्यांपासून जमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. तसेच धरणाच्या मूळ जागेतील शेतकऱ्यांनाही भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. महिनाभरापूर्वी आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महिनाभरात मोबदला देण्याचं आश्वासन देऊन संरक्षक भिंतीच्या कामाला परवानगी मागितली होती. मात्र प्रत्यक्षात संरक्षक भिंतीचं काम बाजूला ठेवून धरणाचेच काम सुरू केल्यानं शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. काल सायंकाळी शेतकऱ्यांनी आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली साईटवर धाव घेत जेसीबी, पोकलेन आणि डंपर बाहेर काढले. आज पुन्हा काम सुरू करण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागानं पोलीस बळाचा वापर करून केला. मात्र शेतकऱ्यांनी तो हाणून पाडला. अखेर शिरोळ पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी मध्यस्थी करत सोमवारी तहसीलदारांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय. तोपर्यंत काम सुरू होऊ न देण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आमच्या प्रतिनिधींसह पाहत रहा CK24 न्यूज.